जर आपला जन्मदिवस म्हटलं तर एक आपल्या आयुष्यातला विलक्षण दिवस. त्या दिवसाबद्दल अधिक बोलण्यापेक्षा प्रत्येकाची संकल्पना ही वेगवेगळी असते की आपण त्या दिवशी काय करावं, तो दिवस कशा पद्धतीने आपण साजरा करावा. आजच्या या आधुनिक युगामध्ये आपल्या फॅमिलीबरोबर कुठेतरी पिकनिक स्पॉटला जाणं, मित्रांबरोबर एन्जॉय करणं, एखादा सिनेमा पाहणं, संध्याकाळचं हॉटेल आणि थोडंसं काही फिरण्याच्या जागी जाऊन आपण घरी येतो. अशा पद्धतीने मला वाटते बराचसा समाज ही आपला वाढदिवस साजरा करत असतो. परंतु शिवप्रेमाने वेडे, इतिहासाला घेऊन फिरणारे आणि आपल्या पूर्वजांची आठवण करणारे क्वचित असे काही शिवभक्त असतात की दरवर्षी आपला जन्मदिवस हा गडकोटांच्या सानिध्यात साजरा व्हावा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरती अतोनात प्रेम करणारे, महाराजांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणलं असेल तर गडकोट, आणि कुठेतरी महाराजांचा अंश त्या गडकोटामध्ये आजही स्मारकाच्या रूपाने जिवंत आहे, त्या मातीमध्ये जिवंत आहे, त्या तटाबुर्जांमध्ये जिवंत आहे. ही एक बाबडी समजूत असल्या कारणाने माझा वाढदिवस त्या दिवशी गडांवरती जाऊन जेणेकरून स्वराज्याच्या सानिध्यात मावळ्यांच्या शौर्याच्या बलिदानाच्या प्रेरणा घेत आणि महाराजांच्या आशीर्वादामध्ये जावा. ही एक 8 तास असणारे शिवरायांचा कट्टर मावळा ज्यांना आम्ही म्हणतो, असे आमचे मित्र शिवभक्त जाकीर सय्यद यांचा काल वाढदिवस झाला. आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी 15.5 तासामध्ये 15 तास आणि 30 मिनिटामध्ये जवळपास 12 गड पादक्रांत करत त्यांची अतिशय सुंदर अशी सफर केली. खरं तर हे अतिशय वेगळे आहे. ह्याची जरी आम्हाला सराव असेल तरी हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असाच आहे की नवीन शिवभक्तांनी किंवा तरुणांनी यातून एक प्रेरणा घेऊन आपला जन्मदिवस हा कशा पद्धतीने आपण साजरा करू शकतो निसर्गाच्या सानिध्यात आणि ऐतिहासिक भूमीमध्ये. जाकीरबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याची बरीचशी पार्श्वभूमी ही आपण फेसबुकवरती तपासू शकता. मला वाटते 7 वेळा सिंहगड करायचं, 7 वेळा सिंहगडवर खाली पार्किंगपासून करणं, ज्याचे साक्षीदार स्वतः आम्ही होतो. त्यानंतर कात्रजचे सिंहगड आणि सिंहगड ते कात्रज हे एकाच वेळेस करणं, K2S. त्यानंतर बरेचसे अवघड ट्रेक, महाराष्ट्रातील भव्य असे गडकोट, आग्रा ते राजगड ही ऐतिहासिक मोहीम, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत. आणि त्यांच्या त्या चालण्यातून, बोलण्यातून आणि त्यांच्या वागण्यातून नवीन पिढीला त्यांनी प्रत्येक गोष्टीतून एक प्रेरणा दिलेली आहे. आणि त्यासाठी आज त्यांचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. आणि हे 12 गड केल्यानंतर त्या 12 गडमध्ये आलेले अनुभव आणि ते तुम्ही कसं निवडलं याबद्दल थोडीशी चर्चा मला त्यांच्याशी करावीशी वाटते. तर नमस्कार जाकीर भाऊ, प्रथमतः आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मला आवर्जून विचारावंसं वाटते की मी जसं सुरुवातीला सांगितलं की बाबा प्रत्येकजण हा आपला आजचा जो दिवस आठवणीतला दिवस ह्याचं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो. तर तुम्हाला गडकोटच करावे असं का मूलतः वाटलं पहिल्यांदा? असं आत्तापर्यंत आम्ही ज्या ग्रुपमध्ये होतो, शिवभूमी भ्रमंती ग्रुप, तर या ग्रुपमध्ये आमचे गुरुवर्य अशोकरावजी सरपाटील, सुनील भाऊ लिंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंतचे जेवढे प्रत्येकाचे वाढदिवस, आमच्या सर्व शिवभक्त मावळ्यांचे वाढदिवस आम्ही गडकोटांमध्येच करायचे ठरवले. आणि त्यानंतर आम्ही प्रत्येकाचा वाढदिवस हा गडकोटांच्या हिशोबानेच करायचा आणि केक वगैरे तसलं कापायचं नाही, हे आम्ही संकल्पच केला होता. तर काही कारणास्तव वारीचं होतं, काही कारणास्तव सुनील भाऊला, अशोक भाऊला, तर विनायक भाऊला आपले यांच्या कामानिमित्त यांना काही जमले नाही. मग आता मला तर गडकोटातच वाढदिवस साजरा करायचा आहे. मग मी एक मित्र होता ट्रेकर, ज्याने एका वर्षात 700 गड केलेला नितीनराव बोयटे, त्यांच्याबरोबर संपर्क केला. तर त्यांनी असं सांगितलं मला की आपण रॅपलिंग करण्यापेक्षा 3 राज्यातले किमान 9 गड आमचा संकल्प होता, किमान 9 गड तरी करावे. तर 9 गडाचा हिशोब होता. त्यानंतर आम्ही सुरुवात केली. तर सुरुवातीला आम्ही डहाणूमध्ये एक मित्र आहे
गौरव टंडेल म्हणून गौरव टंडेल म्हणून. तर तो पण एक ट्रेकर आहे आणि खूप निष्ठावंत शिवभक्त आहे. तर त्याच्याशी आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट केला. तर तो कस्टम विभागात जॉबला आहे, कस्टम ऑफिसर आहे तो. तर त्याला ड्युटीवरती सुट्टी नव्हती. त्या बहादूरनी एक दिवस मित्राचा वाढदिवस आणि गडकोटांमध्ये जायचं आहे. मग त्या कारणाने त्यांनीही सुट्टी मागली. त्याचं एक चांगलं त्याचं सहकार्य मिळालं. प्रोत्साहन. तो स्थानिक असल्या कारणाने त्याला त्या वाटा, तिथले गडकोटांची माहिती, तिथला इतिहास हा त्याला चांगला माहिती होता आमच्यापेक्षा. मग आम्ही त्याला कॉल केल्यानंतर तो म्हटला, भाऊ तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुम्ही एनी टाईम कधी पण सांगा, मी सुट्टी आहे. आम्ही त्याला कॉल केला. आम्ही रविवारी सकाळी 11-11:30च्या दरम्यान आम्ही वाडजे माळवाडीतून निघालो. मी आता तुम्हाला थोडंसं इथं थांबवतो. आता एक पुढचा प्रश्न आहे, कारण बाकीच्या ऐकणाऱ्यांना कळायला पाहिजे की तुम्ही ठाणे हा परिसरच कसा निवडला. म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं की मला म्हणजे सगळ्यात एक त्याला जोड प्रश्न असा आहे की तुम्हाला 12 गड हे करायचेच होते का, हे तुम्ही पहिल्यांदा ठरवलं होतं का, आणि ते करण्यासाठी त्याच्या आधी काय माहिती घेतली होती का, त्याची पार्श्वभूमी तुम्ही चेक केली होती का, आणि लागणारा वेळ मी एवढ्यामध्ये एवढे करू शकतो हे म्हणजे याची थोडासा अभ्यास पूर्ण तुम्ही केला होता का? आम्ही जसं रॅपलिंगचं आमचं कॅन्सल झालं तर त्यानंतरचा विषय असा होता की 9 गड करायचे. तर 9 गड कोणते कोणते करायचे हे आम्ही ऑलरेडी मार्किंग करून ठेवलो होतो. आणि त्यांना किती वेळ द्यायचा, म्हणजे फोटोसाठी एक्स्ट्रा वेळ न जाता तो एखादा गड राहता कामा नये, असे 9 गडांचीच मोहीम करायचा विषय होता. पण छत्रपतीच्या आशीर्वादाने आपल्याला त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची साथ होती. तर ते 9च्या ऐवजी 12 झाले. म्हणजे ॲक्च्युली जसं आम्ही 12च्या ऐवजी आता मग आपण म्हणतो ना लोभ आणि हे वाढतं जास्त. खरंय. मग आम्ही केलं की 15 होतील किमान. कारण का 6:30 वाजता आमचे जवळजवळ 7 पूर्ण झाले होते. 9 पूर्ण झाले होते. 5:30 सकाळी 7:30 सकाळी 3:30 वाजता चालू केलेलं आम्ही सुरू केलेलं. 12 वाजेपर्यंत आमचे 5 पूर्ण झाले. आणि त्याच्यानंतरचे सगळे पल्ले हे परराष्ट्रात होते, म्हणजे परराज्यात होते. मग ते इकडून तिथपर्यंत त्या राज्यात प्रवेश करणं आणि तिथला तो प्रवास तो थोडासा जास्तच होता वेळ. मग तो वेळात वेळ काढून आम्ही ते सगळं मार्किंग करून ठेवलं होतं सगळ्याचं 9चं. पण आमचा जो मित्र मी सांगितलं जसं की गौरव जो टंडेल होता त्याने 3 गड वेगळे गुजरातमध्ये काढून ठेवले. म्हणलं भाऊ 9मध्ये कसं काय म्हणजे 9चं काय तुला फिगर वगैरे काय असं आहे? म्हणलं काही नाही भाऊ, 9च्या ऐवजी 20 झाले काय, 10 झाले काय, 15 झाले काय, आम्हाला काही तसं हे नसतं. म्हणलं काउंटिंगला महत्त्व नाही आहे, दिवस पूर्ण गडांमध्ये जायला पाहिजे असा हिशोब धरला होता. आणि मग आम्ही सुरुवातीला डहाणू गड गेला. पण डहाणू गडाला एक म्हणजे आतून पाहता नाही आलं, त्याचे शोकांकित आहे माझ्याकडे की मला तो डहाणूगड आणि तारापूर हा आतून पाहता नाही आला आम्हाला. कारण का डहाणूला असं आहे की डहाणूगड म्हणजे आतमध्ये तहसीलदार ऑफिस केलंय. आणि तहसीलदार ऑफिस असल्या कारणाने ते ऑफिस टाइममध्येच उघडणार. आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे शासनाच्या ताब्यात असल्यामुळे 8 ते 4 या वेळेमध्ये. आणि त्यात फोटो काढायचे नाही असे मोठे मोठे बॅनर तिथं लावलेले होते. तर गडाचा फोटो नाही निघणार. बाहेरून आम्ही गुरुजाचे फोटोज, तिथल्या तोफांचे, तिथली माहिती इतिहासाची ती घेतली. त्यानंतर तारापूर जो किल्ला आहे तो चौगुले यांच्या ताब्यात येतात. चौगुले हे वंशज आहेत तिथले. तर ते चौगुलेंच्या ताब्यात येतात. तर त्यांनी आता ते गडावरती ते आतमध्ये राहतात, गडाच्या आतमध्ये ते राहतात अजून पण. तर त्यांनी ते घर वगैरे बांधले आता. तर ते मेन गेट आहे ते बंद करतात. तर आम्ही तर गेलेलो 4 वाजता, 4-4:15ला. इतक्या पाटे तर ते आपल्याला उडून दाखवणार नव्हते. मग आम्ही बाहेरून गेलो. पोर्तुगीजांचा गड होता तो. पोर्तुगीजांनी नंतर तो इंग्रजांनी तारापूरचा गड त्या ह्यांना चौगुलेंना देऊन टाकला. तर तिथं कसली लढाई वगैरे नाही झाली. तर चौगुलेंना जाताना त्यांनी बक्षीस म्हणा तुम्ही किंवा त्यांना सुपूर्द करून ते निघून गेले. पण त्या पोर्तुगीजांचं तिथे अजूनही त्यांचे ते स्टॅच्यूज आहेत, अवशेष आहेत, दगडी लावलेले आहेत. त्याच्या दगडींवरती ते लिहिलेलं आहे पोर्तुगीज भाषेत, त्यांचे ते चर्चचे लावलेले. असं ते आम्हाला बाहेरून फोटोज मिळाले. परंतु मग तिथून मग आम्ही ठरवलं की आता गड कोणता तरी, मग गिरिदुर्ग होते. तिथून पुढचे 3-4 ते होते ते गिरिदुर्ग होते. हे भुईकोटून झाले. त्यानंतरचे गिरिदुर्ग असा होता की असावा गडच असा असावा असं माझी गत झाली. कारण का गडाच्या पायथ्यापर्यंत जास्तपर्यंत 1-1.25 तासाचा ट्रॅव्हलिंग. आणि त्यानंतर गडाचे म्हणजे रस्ता खराब होता. पण त्यातून आम्ही गड चालू केला सुरुवातीला. ठाणे जिल्ह्यातला गड.
असावा गड आणि तो चढण्यासाठी किमान तिथे 2 तास वगैरे लावतात बाकीचे लोक. हां. पण आपण तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीने काम गडवाटा करतो, त्यामुळे आपल्याला काही इतका वेळ लागला नाही. पण किमान आम्हाला नाही म्हटलं तरी 45 मिनिटं वरती जायला लागले. 45 पावसाचं कसं काय पाऊस वातावरण आहे? नव्हता, म्हणजे एकदम थोडा झिरमिर मध्ये मध्ये. आता जसं आपण सिंहगडला पाहतो, आधीमध्ये पाऊस पडतो, मध्ये वरती ऊन असतं, परत धुकं असतं, हां, हां. असा प्रकार तो चालला होता. त्यामुळं गडातला एवढं काही त्रास झाला नाही. खाली आलो, गड पाहिला. गडावरती अवशेष आहेत, आसावामध्ये पण खूप सारे अवशेष आहेत, टाके, बरं. महाराजांचे उल्लेखनीय. त्याचा काय आणि चिमाजी आप्पा हां, जो जे इतिहास- जो जो इतिहास आहे हं. तो चिमाजी आप्पांचा तिथं इतिहास जास्त आहे. बरं, पेशवेकाळी. बरं. यांच्यात महाराजांचं जास्त करून नाहीच आहे. हां. जेवढे गड कुठे फिरलो त्यातले फक्त गंभीरगड असा एक होता की त्याच्यात महाराजांचा उल्लेख आहे. बरं. बाकीच्या ठिकाणी एक पारडीगड आहे, तिथे एक महाराजांचा म्हणजे उल्लेख सापडला. बाकी ठिकाणी चिमाजी आप्पांचेच सगळे तरतूद वगैरे ते त्यांचंच सगळं दाखवलेलं आणि त्यांच्याच ह्याने ते गड गेले. मग त्याच्यानंतरचा आशेरीगड. हां. आशेरीगड हा तिथला किंवा आपल्या भागातला पण सगळ्या ट्रेकरचा गाजलेला नावाजलेला तो गड आहे. अच्छा. तिथे सगळ्यात जास्त तोफा आहेत. मग हा गिरिदुर्गामध्ये गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग पण आहे. साधारणतः जायला किती वेळ लागतो? साधारणतः जायला तिथं सपाटीपासून खालून सपाटीपासून वर पायथ्यापासून, जायला हां. 1 तासभराचा आहे तो गड. म्हणजे 1 तास वरती जायला लागतो आणि किमान अर्धा तास पूर्ण गड करायला लागेल, म्हणजे जर पळून केला तर. बरं. आणि जर निवांत केला तर पूर्ण 1 दिवस जाईल. अच्छा. इतक्यात त्याला बुर्ज आणि तोफांचे टाके आहेत, हां. तळे आहेत वरती. मंदिर, यादवकालीन मंदिर आहे आतमध्ये. बरं. डोंगरात दगडी कोरीवमध्ये मंदिर आहे. तिथे आदिवासी हस्तलिपी आहे बरं. दिलेली. तर तिथल्या गडावरती पाहण्यासारखं खूप सारं मिळालं. तिथं थोडा वेळ जास्त घालवला, कारण का मोह आवरला नाही. फोटोचं आवड असल्या कारणाने माहिती गोळा करत होतो, त्यामुळं काही मोह आवरला नाही. आशेरी करून आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर आमचे नितीन दादा गोयटे होते, त्यांना म्हटलं की नाश्ता पाण्याचं काहीतरी बघूया. आता पोटाची खळगी तर भरणे, कारण का एवढं करायचं म्हटलं तर पोट पण भरलं पाहिजे. तर ते म्हटले की जे काय करायचं ते गाडीतच करायचंय. हां, हां. प्रवासात जेवढं खाता येईल तेवढंच खायचं. म्हणजे अशी ट्रेक करताना तुमच्यावर एक अनुभवी माणूस मांडवी असतो, माणूस त्याला असल्या नक्कीच त्याचा कारणाने फरक पडत असतो. आम्हाला तो 9च्या ऐवजी ते 12 झाले. हां. तर आम्ही तिथून गेलो, ह्याला गेलो आम्ही. त्याच्यानंतर सेगवा म्हणून जो गड होता, हां. गिरिदुर्ग आहे तो पण. सेगवा गडावरती आम्ही पायथ्याला पोहोचलो आणि तिथून मग तो सेगवा गड हे केला. तो थोडासा हार्ड वाटला, कारण का आशेरी करून नुकतंच आलो होतो आम्ही आणि 2 गिरिदुर्ग केले होते. अच्छा. तर त्यामुळं थोडंसं आणि दमट वातावरणामुळे फरक पडला थोडं थोडासा. वातावरण नक्कीच वेळ लागतो. आणि त्यानंतर मग जो सेगवा गड होता त्याच्यावरती गेलो आम्ही आणि वरती पाहण्यासाठी तिथं पण अवशेष वगैरे आहे गडाचे. तिथं पण चिमाजी आप्पांचंच सगळं म्हणजे त्यांच्या म्हणजे ते- ताब्यातच होता तो गड. या आजूबाजूचे साधारणतः 2 गडांमधलं अंतर किती असेल? म्हणजे आशेरी आणि सेगवा हां. यामध्ये 30-35 किलोमीटरचं अंतर. बरं. आणि आशेरी आणि आसावा हां. यामध्ये 15-16 किलोमीटरचं अंतर. बरं. आणि त्यानंतर मग सेगवा ते बल्लाळगड याचं 46 किलोमीटरचं अंतर. 46 ते 48 किलोमीटरचं साधारणतः अंतर होतं ते. म्हणजे साधारणतः 50-60 अशा याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग 150 किलोमीटरचा मोठा पल्ला पुढचा होता, तो जो गुजरातमध्ये गेला होता. बरं. म्हणजे गुजरातचं तुम्ही आता नाव घेतलं, म्हणजे साधारणतः तुम्ही महाराष्ट्र, गुजरात आणि दमण असे 3 राज्यातून ही केलेली मोहीम होती. नाही, खरोखर हे चांगलंच आहे. अजून वेगळा असा काय अनुभव आला की तुम्हाला पर्यटक भेटले किंवा असं काय कुठल्या गडावरती जास्त पर्यटक वाटले का? नाही, आता सध्या तरी पावसाळ्यात जे तिकडचे जे गड आहेत म्हणजे जे त्या बाजूचे गड आहेत, तर त्या गडांवरती पर्यटकांची संख्या थोडी कमीच आहे, तुरळकच आहे. बरं. पण त्यातल्या त्यात जर म्हटलं तर दमण आणि पारनेरा या 2 गडांवरती खूपच म्हणजे पर्यटक होते. म्हणजे बाकीच्या गडांपेक्षा इथे खूपच पर्यटक होते. अच्छा. म्हणजे दमणला असा विषय होता की तो समुद्रकिनारी आहे, हां. तिथे बोटिंग वगैरेचा विषय होता. आणि त्याच्या दमणच्या किल्ल्यामध्ये आतमध्ये हायकोर्ट आहे, तिथं म्हणजे शासकीय सगळी बांधकामं येतात. बरोबर. म्हणजे आपल्या पन्हाळ्यासारखं. तर माझं असं विचारणं की म्हणजे बाकीच्या लोकांना पण पर्यटकांना ते कळेल की एक दिवस मुक्काम करू शकणारे असे 12 गडांमध्ये कुठले गड आहेत? मुक्काम करणारे म्हटले तर तुम्हाला दमणचा एक आहे किंवा आशेरीचा एक आहे. आशेरीच्या गडाच्या पायथ्याला राहण्याची सोय वगैरे आहे. बरं. तर तिथे एक राहू शकता. किंवा मग तारापूर जो आहे, तारापूर म्हणतो, पारनेरा जो आहे गुजरातमधला,
ते आपण इकडचे 6 गड करू शकतो. 6 म्हणजे सॉरी तसे महाराष्ट्रातले ते त्या बाजूचे 7 गड आहेत. त्यातला एक गंभीरगड आमचा स्किप झाला. बरं. तो पावसाअभावी आम्हाला तो करता नाही आला. तो एक निसर्गाच्या पुढे त्याला काय करता नाही. आणि त्याला वेळ खूप जाणार होता. 2-2.5 तासाचा वेळ. 2 तास वरती जायला लागतात आणि 2-1 तास खाली. 1.5 तास जरी म्हटलं आपण, जरी फास्ट गेलो तरी 1.5 तास जायला आणि 1.5 तास यायला. फोटो काढायला अर्धा तास. असं ते 3-3.5 तास तिथे जाणार होते. मग त्यामुळे तो आम्ही जरा सध्या म्हणजे त्या पावसामुळं आम्ही तो रद्द केला. नाहीतर गिरिदुर्ग ते 4-5 गिरिदुर्ग झाले असते, 2 जलदुर्ग झाले असते आणि बाकीचे 4 जे होते ते वनदुर्ग आहेत. म्हणजे आपण सगळे प्रकारचे गड केले. त्या 12 गडांमध्ये सगळे प्रकारे मिळतात तुम्हाला. भुईकोट पण आहे, वनदुर्ग पण आहेत, गिरिदुर्ग पण आहेत आणि जलदुर्ग पण आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे तिन्ही जे आपण मोडतो हो ते सारेच तुम्ही दुर्ग त्या सगळे. खरं तर म्हणजे आता तुम्हाला एवढे प्रश्न विचारण्याचं मागचं कारण हेच आहे की आपण कधी कधी अशा गोष्टी कळत जातो की तोच आदर्श एक पुढच्या पिढीवरती येत असतो. त्या गोष्टी होत असतात, या सरावाने होत असतात. एका दिवशी केलं असं नसतं. तर मला असं तुम्हाला विचारायचे की ह्याच्यापूर्वी अजून तुम्ही कुठल्या मोहिमा केलेल्या आहेत? आता काही गोष्टी मी सुरुवातीला सांगितल्या, पण अजून सुद्धा काय केलेल्या आहेत आणि नवीन जे शिवभक्त आहेत, गडप्रेमी आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता? कारण महाराष्ट्रातले बरेचसे गड तुम्ही केलेले आहेत, तर त्यांना काय सांगू शकता तुम्ही निसर्गाबद्दल कसं करायचं किंवा जायची कुठली वेळ योग्य आहे आणि गडावरती जाताना तुम्ही काय काळजी घ्याल? हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन करू शकता? आता तसं पाहिलं तर आताचा सीझन जो म्हणतो आपण, सिजनेबल म्हणू आपण, सिजनेबल गडप्रेमी जे असतात, बरं, तर त्यांच्यासाठी आता हा सीझनच आहे की गडकोटांवरती जाणे, गड फिरणे. तर त्यांच्यासाठी काळजीची एवढंच की पाऊस पाणी पाहून, वातावरण पाहून अतिशोक्ती न करता खूपच आपल्याला होईलच या अशा काही गोष्टी करून दुर्घटना घडून न देणे, गडांचं पावित्र्य राखणे. अतिउत्साहात भरपूर होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो ते टाळावे. आणि प्रत्येक गडावरती आतापर्यंत आम्ही 12च्या 12 गडांवरती जे गेलो, त्यातले 2 गड दमनमधले त्याच्यावरती कचरा वगैरे नव्हताच, पण बाकीच्या गडांवरती कचरा थोडासा आढळला. ते जरा थोडंसं खंत वाटली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रेकरला किंवा शिवभक्त असतील त्यांना आम्ही आवाहन केलं की ज्या हातात पाण्याच्या बॉटल नेतात त्या परत खाली घेऊन यायचं, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही एक रॅपर वरती टाकलं तर त्याच्या बघून त्याच्यावरती 20 जण टाकणार आहेत. कचरा हा एकाच्यामुळं 20 जण करतात. कारण कचरा जर नसेल तर तिथं कोणी कचरा करायची ताकद नाही होत. कचरा पाहूनच कचरा टाकतात. तर तो एक आपण काळजी घेतली पाहिजे की आपले गड आपण स्वराज्यासाठी महाराजांनी जे मावळ्यांचे बरोबर लढले, त्यांचे रक्त सांडले, इतकं काहीतरी बलिदानाच्या गोष्टी आहेत. आपण याच्यातून एकच साध्य करायचं की आपल्यामुळे कुठल्याही गडाला कुठलीही इजा पोचता कामा नये किंवा कुठलाही गड आपल्यामुळे गहाण होता कामा नये. हे एवढीच फक्त सगळ्या शिवभक्तांना आमची विनंती, कळकळीची विनंती, आणि त्यांनी ते करावं. आणि गडदुर्ग आता करण्यात खूप मजा आहे, कारण का पाऊस आहे, निसर्गाचं हे, आणि उन्हाळ्यात वगैरे करण्यासारखे पण गड आहेत, ते पण केले तरी चालतात. नाही, बरोबर आहे. आता मला शेवटाकडनं आता नाही एवढंच सांगायचे की आपला जो छंद आहे, आवड आहे, इतिहासाला धरून इतिहास वाढवायला हवा ही आहे, पण आपली ही प्रेरणा आपल्या परिसरातल्या लोकांनी आपल्याकडनं ती घेतली आहे का? आणि दुसरी गोष्ट की आपली मुलं ही सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही हा इतिहास यांच्यावरती रुजवता का? आणि कशा पद्धतीने त्यांना सुद्धा या मार्गावरती आपण आणता? कारण हे लोकांना कळायला हवं. जसं तुम्ही म्हटले की आपल्या भागातून कोणी पहिले करतंय का? जसं तुम्ही आता मला चांगलंच ओळखता. तर ज्यावेळेस आपण सिंहगड करत होतो आपण सिंहगड फक्त नंबरिंग चालली होती. तर नंबरिंग करता करता आपण आपल्याला पाहून की बाबा काय सारखे जातात, काय 5 वेळा करून मिळतंय, 5 वेळा केलं तरी तो सिंहगड तेवढाच आहे, तुम्ही तेवढाच करणार आहे. आज आठवड्यातून 5-9 वेळा करणारे पण लोक होते, 10 वेळा पण करणारे, 15 वेळा पण करणारे. काय त्यांनी करून काय साध्य होतंय? तर म्हणून काही होत नाही. पण ते पाहून किमान 1 वेळा आपण जाऊन तर येऊया. असे पण आहेत की ज्यांनी आयुष्यात कधीच ट्रेक केला नव्हता, पण त्यांनी आपल्याला पाहून ट्रेक सुरू केले. याचा एक मला आनंद वाटतो. आणि जसं मी सांगितलं तुम्ही की गड स्वच्छता मोहिमेचं वगैरे, तर आपण 1 जानेवारी 2022 या रोजी सिंहगडावरती प्लास्टिक मुक्त सिंहगड 2023 याची संकल्पना सुरू केली. सुदैवाने त्याच्यात भरपूर आमचे सिंहगड परिवारातले ग्रुप मेंबर्स आहेत.
त्यांनी चालू केले. त्यातल्या त्यात आमचा सिंहगडचा चपळचित्ता म्हणून फेमस असलेला सिद्धेश्वर मेनकुदळे आणि अशोकराव मळगळे ते रोजच्या आत्तापर्यंत रोज म्हणजे आजपर्यंत जानेवारी ते आत्तापर्यंत रोज किमान 100 ते 150 बॉटल रोज खाली घेऊन येतात. 100 ते 150 बॉटल, कधी 200 बॉटल. खरं तर आहे ना, ही खूप मोठी खंत आहे. रोज ही मंडळी शिवभक्त जाऊन सुद्धा रोज 100-150 बॉटल खाली आणणं म्हणजे आता आपणच विचार करू शकता या गोष्टीचं की आज 100-150 आणल्यानंतर उद्या तर 100 होत असेल तर अजून लोकांमध्ये किती जागरूकता या गोष्टीबद्दल हवी, किती पावित्र्य या गडांसाठी लोकांनी राखायला हवं. खरं तर ही संशोधनाची खरोखर काळाची गरजच आहे. हे तरुणांपर्यंत हा मेसेज गेलाच पाहिजे. प्रत्येक वेळेस म्हणजे तिथं गाण उचलतात म्हणून आपण गाण टाकायची, ही खरं ही मानसिकताच खूप चुकीची आहे. खरं आहे. आणि बाकीतच ट्रेकविषयी जर झाले तर आपल्याकडे चालूच आहे. आणि आता लवकरच आपल्याबरोबर विनायक भाऊ आहेत, गणेश भाऊ जाधव आहेत, हानू जांभूळकर आहेत, तसेच आपले नितीन चव्हाण पाटील आहेत, अशोकराव सर पाटील आहेत, त्यानंतर सुनीत भाऊ लिंबोरे, प्रवीणजी पोकळे, राजाभाऊ कुलकर्णी, राजाभाऊ बेंद्रे यांच्याबरोबर लवकरच आपण पन्हाळा ते विशाळगड त्याची आता आपण हे करू ट्रेक करू. तर त्याची आजच आपली चर्चा झाली की त्याच्यावरती तो लवकर आपण त्याची ती मोहीम आपण लवकरात लवकर नाही खरं आहे. आणि मित्रांनो सांगायला मला नक्की आवडेल की तुम्ही कुठे जाता त्यापेक्षा पुन्हा बरोबर जाता हे खूप महत्त्वाचं असतं. आणि खरं तर व्यक्तिशः आम्हाला अभिमान आहे की आम्हाला जॅकेटसारखा एक असा मित्र भेटलेला आहे. किंवा कसं असतं एक प्रत्येक मोहीम असू द्या किंवा कुठले तुम्ही गडकोटाचा एक अभ्यास पूर्ण जाण्याचा असू द्या, तुमच्यामध्ये उत्साही नेहमी कार्यकर्ते असावे. उत्साही कार्यकर्त्यांमध्ये आपण दमलेलो असलो तर ते एक उत्साह तयार होतो. कुणी मागं हटत नाही. आणि महाराजांनी हेच शिकवलेलं आहे किंवा मागं हटायचं नाही, हे चांगल्या कामासाठी नेहमी पुढाकार घ्यायचा. आणि आज खरं त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त हे जे त्यांनी केलेलं आहे हे मुलाखत घेण्यामागचं कारण हेच की अशी प्रेरणा अजून नवनवीन तरुणांनी यामागे प्रेरणा घ्यावी आणि असंच इतिहासाच्या सगळी पायधूळ तुडवत राहावी. कारण त्यातून अनेक फायदे आहेत. ते काय फायदे? कारण स्वतः हे जिम ट्रेनर आहेत. हे आता आपण इतिहास पाहिला, शिवाजी महाराजांचं प्रेम पाहिलं, संवर्धन पाहिलं, गडकोट पाहिलं, परंतु अजून एक त्याची एक दुसरी बाजू आहे. ती बाजू म्हणजे की तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाचे गडकोट आहेत त्याबद्दल सुद्धा हे सांगतील. तसं जर पाहिलं तर आपण गडकोट करतो, शिवभक्त शिवप्रेमी हे जे येतात त्यांचं तुम्ही फिजिकल स्ट्रक्चर पहा. एक न व्यायाम करणारा आणि व्यायाम करणारा यातला फरक तुम्हाला प्रथमतः दर्शनात आहे. त्यामुळं त्याच्याविषयी मी बाकी काही सांगणं हे योग्य नाही. बरोबर. जो ट्रेक करतो त्याचं शरीर स्वस्थ लगेच दिसतं, त्याचा स्टॅमिना दिसतो. आणि जो काहीच करत नाही त्याचं पण जो व्यायामच करत नाही त्याची शरीर स्वस्थ. आणि आपण पाहत असतो मला वाटतं 40-45 मध्ये गेलेल्या जे कधीच शारीरिक मेहनत नाही घेत अशांना कधी कितक्या लवकर गोळ्या तयार सुरू होतात. आणि कोणीतरी म्हणलेलं आहे की शरीराचे जर तुम्ही लाड काढसाल तर तुम्हाला शेवटी शरीर तुम्हाला त्रास देणार आणि शरीराचं झिजवलं तर तुम्हाला शरीर आनंदात आणि सुखात शेवटपर्यंत ठेवेल. आणि ते अतिशय महत्त्वाचा विषय. मागच्या 2 वर्षामध्ये करोनाने आपल्याला शिकवलेलं आहे की फिजिकल हे असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला नक्कीच करणार. आणि माणसाचं देह अशा पद्धतीने बनवला आहे की तो निसर्गामध्ये गेल्यानंतर अधिक खुलून निघतो. 100%. तुमच्या छातीचा वाता म्हणजे आता आम्ही शेंगड नेहमी करतो. शेंगडच्याबद्दल असं सांगावंसं वाटतं की तुम्ही 15 दिवस जरी शेंगडपासून लांब गेला तर आपली जागा बरोबर ते दाखवतो. आणि म्हणजे तुम्ही खूप दमल्यानंतर तुमचा जो छातीचा वाता शुद्ध ऑक्सिजन मिळतो. मला वाटतं की करोड रुपयाला सुद्धा तो ऑक्सिजन मिळू शकत नाही. आणि ऑक्सिजनची काय किंमत होती हे आपल्याला 2 वर्षापूर्वी दाखवलेली आहे. खरोखरच आहे. आणि मी पुन्हा एकदा माझ्या जवळच्या मित्राला खूप शुभेच्छा देतो की त्याचं खास कौतुक करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी आले. या ठिकाणी यशस्वी व्यावसायिक कुलदीप शेट्टावडे हे सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी आले. दोघेही त्याला शुभेच्छा देतो. आणि इथून पुढं नवनवीन उपक्रम तुम्ही करावेत, नवनवीन मोहिमा आपण राबवाव्यात. आणि एक या कोंडवे दावडे गावात एक आदर्श म्हणून तुम्ही आत्ता आहातच.
अजूनसुद्धा नवीन पिढीला एक चांगलं मार्गदर्शन तुम्ही करताय. आणखी नवनवीन लोक या मार्गामध्ये महाराजांच्या कार्यामध्ये सामील करून त्यांना त्यांचं ध्येय दाखवावं हीच मी महाराजांजवळ आणि जगदंबेजवळ जोगवा मागतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. फक्त शेवटचा आपल्याला काय संदेश द्यायचा असेल तर तेवढा संदेश म्हणण्यापेक्षा आपण पैसे कमवण्यासाठी 40 वर्ष वाया घालवतो आणि तब्येत सांभाळण्यासाठी पुढचे 40 वर्ष 20 वर्ष पुढचे तब्येत सांभाळण्यासाठी घालवतो. म्हणजे जे कमवलेले पैसे आहेत ते तुम्ही 40 वर्षानंतर तब्येतीसाठी खर्च करता. तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या वयात तब्येतीला जपायचं आहे, पैसे तर कमवाच, पैसे हे आताची काळाची गरजच आहे, परंतु ज्या काळात तुम्हाला तब्येतीची गरज आहे त्या काळात तुम्ही पैशाच्या मागं न पळता तब्येतीची काळजी घ्या आणि तेच पैसे तुम्ही उतार वयात तुम्हाला फिरण्यासाठी वापरा. धन्यवाद. आणि हे होते आमचे मित्र, एक आदर्श व्यक्तिमत्व कोंडवेदावडे गावातलं जाकीर सय्यद. धन्यवाद मित्रांनो.